नमस्कार प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, समर स्पेशल आपण खरं तर एपिसोड करतोय कारण आता बच्चे कंपनीला सुट्टी आहे आणि नवीन नवीन काही गोष्टी शिकण्याचं किंवा काही एक्सप्लोर करण्याचे बच्चे कंपनी प्रयत्नात असतात. आणि मला वाटतं बच्चे कंपनी बरोबर त्यांच्या पॅरेंट्सनाही खूप उत्सुकता असते नवीन काही शिकायचं, नवीन काही पाहायचं. आणि टीव्ही स्क्रीन आणि मोबाईल स्क्रीनचा टायमिंग थोडासा कमी करून आपण लाईव्ह शोज मध्ये जास्ती मुलांना एंटरटेन करण्याचं, मनोरंजन करण्याचा आपला प्रयत्न आहे. तर यासाठी आम्ही खास हास्य सम्राट जॉनी रावत सर यांना आपल्या आजच्या सेलिब्रिटी शो मध्ये आमंत्रित केलेलं आहे. जॉनी दादा नमस्कार. 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 मनपूर्वक स्वागत तुमचं. धन्यवाद, तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल तुमचे आभार. आचार्य 90 FM या कार्यक्रमाबद्दल तुम्ही मला आज या ठिकाणी बोलवलंय त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे, तुमच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानतो. खरं तर जॉनी दादा म्हणजे खूप बिझी कलाकार आहेत. म्हणजे झी म्हणू नका, कलर्स म्हणू नका, सोनी म्हणू नका, कुठलाही प्लॅटफॉर्म राहिलेला नाहीये जिथे जॉनी दादा पोहोचले नाहीत, आपली कला त्यांनी सादर केलेली नाहीये. आणि आज वेळात वेळ काढून आणि आपल्या 5-6 महिन्याच्या बॅकअप म्हणजे फॉलोअप नंतर आज त्यांनी आम्हाला वेळ दिलेला आहे. तर त्याबद्दल तुमचे आधी सुरुवातीला आभार मानते. महाराष्ट्रातील एक लोकप्रिय मराठी स्टँडअप कॉमेडियन आणि विनोदवीर जॉनी दादा म्हणून ओळखले जातात. ते आपल्या खास एकपात्री प्रयोगांसाठी, मिमिक्री आणि विनोद शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. पोट धरून हसा यासारख्या ऑडिओ व्हिडिओ अल्बम मध्ये त्यांचे बरेचसे ट्रॅक अवेलेबल आहेत जे तुम्ही आमच्या या मुलाखतीनंतर पाहू शकता. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपल्या कलेचा वापर करून घेतलेला आहे, जसं मुंबईचे शहाणे, 4 इडियट्स, क्लब 54, आगरी शोले, भूताची शाळा, रसिकांच्या मनात किंवा लग्नात असं आहे, प्रेम लागी जीवा, नवस माझ्या आईचा. हे झाले चित्रपट. टीव्ही शोज जसं मी मगाशी सांगितलं, कलर्स कॉमेडी एक्सप्रेस, झी मराठीमध्ये हास्य सम्राट, चला हवा येऊ द्या आणि सोनी मराठीवरील जय जय महाराष्ट्र माझा यासारख्या सगळ्याच ऑलमोस्ट चॅनल्सवर, म्हणजे जेव्हा ETV होतं तेव्हा पण त्यांनी शोज केलेले आहेत. आणि या सगळ्या कारकिर्दीचा, या सगळ्या प्रवासाचा आज आपण थोडासा धांदोळा घेणार आहोत. खरं तर आम्ही ऑफ द कॅमेरा म्हणजे स्टेज शो मध्ये आपण भेटत असतो सगळे कलाकार, पण आज मुलाखतीच्या निमित्तानं आज आपण जॉनी दादांना जाणून घेणार आहोत. जॉनी दादा हास्य सम्राट म्हणजे ही पदवी मिळवणं हे सोपं नव्हतं आणि एका रात्रीत घडणारी गोष्ट नाही. त्यामागे तुमच्या इतक्या वर्षांची मेहनत, परिश्रम आणि पराकाष्ठा आहे. कारण लोकांना हसवणं हे आपण म्हणतो वाटतं तितकं सोपं नाही. म्हणजे लोक एकदम हसून जातात, पण त्याच्या मागे किती कष्ट आहे, त्याच्या मागे किती गांभीर्य आहे हे तुमच्याकडून आज जाणून घ्यायचंय. आज सुरुवात कुठून झाली इथून आपण सुरुवात करूया आपल्या मुलाखतीला, की आपण हे काहीतरी वेगळं करू शकतो. हे तुम्हाला कधी जाणवलं? मी आधी मुंबईत राहायचो. वरळी कोळीवाडा हे माझं गाव. आणि कोळीवाडा म्हटलं की संपूर्ण कोळ्यांचं गाव येते. आणि माझे वडील होते बॉम्बे पोर्ट ट्रस्ट मध्ये कामाला. आणि मी राहायचो कॉलनीमध्ये, बिपटी कॉलनीमध्ये. पण माझं सगळं लक्ष कोळीवाड्यात असायचं, कारण आमच्या कोळीवाड्यामध्ये खूप मोठे कलाकार बालकराम वरळीकर यांचा ऑर्केस्ट्रा असायचा, कार्यक्रम असायचा. त्या कार्यक्रमाला मी नेहमी बघायचो. त्यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांचे विनोद, त्यांची कॉमेडी, त्यांची गाणी सतत मी ऐकायचो, एन्जॉय करायचो. त्यानंतर काही वर्षानंतर माझे वडील बॉम्बे पोर्टर्समध्ये असतानाच ऑफ झाले आणि मग आम्ही मुंबई सोडून डोंबिवलीत गेलो. डोंबिवली ही आग्र्यांची नगरी, म्हणजे सगळा आगरी समाज डोंबिवलीमध्ये आहे. तर डोंबिवली ज्यावेळी मी राहायला गेलो त्यावेळी डोंबिवली फार छोटी होती आणि संपूर्ण जंगल, फक्त स्टेशन, 2-4 दुकानं आणि 7-8 गावं एवढंच तिकडे वास्तव्य होतं लोकांचं. आणि त्या काळी 1987 साली मी डोंबिवलीच्या स्टेशनला एक बॅनर वाचला. त्या बॅनरवर लिहिलं होतं, नवोदित कलाकारांना सुवर्ण संधी. तर मी म्हणालो की चला आपण पण काहीतरी आजमावून बघू. त्यावेळी मी छोट्या मोठ्या कलाकारांचे आवाज काढायचो. माझे मोठे भाऊ बालकराम वरळीकर यांच्याकडे मिमिक्री करायचे, नकला करून कलाकारांचे, सिनेमातल्या नाट्य कलाकारांचे वगैरे व्हॉइस काढायचे, आवाज काढायचे. तर त्यामुळे थोडीफार ती कला माझ्या अंगात होती. म्हणून मी सुद्धा त्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा म्हणून त्या ऑडिशनसाठी गेलो. आणि ऑडिशन दिल्यानंतर ते त्यांना एवढं आवडलं, ते म्हणाले तू परफॉर्म कर आमच्या कार्यक्रमात. पण परफॉर्म काय करायचं मला माहित नव्हतं, कसं करायचं. आणि ऍक्च्युली मला मिमिक्री म्हणजे काय हेच माहित नव्हतं. फक्त मला एवढं माहित होतं की मला 2-4 आवाज काढता येतात. कलारंग निर्मित ही संस्था डोंबिवलीतली
त्या काळी ती संस्था होती, राजेंद्र देशमुख म्हणून त्या संस्थेचे संस्थापक होते. तर त्यांनी मला पहिला चान्स दिला. ज्ञानेश्वर मंगल कार्यालय डोंबिवलीचं पहिलं कार्यालय म्हणजे उद्घाटनच झालं होतं त्या कार्यक्रमाने. त्या कार्यक्रमात मी आमच्या गावातल्या सगळ्या आगरी समाजातले माझे मित्र होते, त्या सगळ्यांना सांगितलं तुम्ही या माझा कार्यक्रम बघायला या. आणि एवढी उत्सुकता होती त्या कार्यक्रमात काहीतरी प्रेझेंट करण्याची, काय करायचं सुचत नव्हतं. तुम्ही पहिल्यांदा आगरी भाषेत सगळे कलाकार कसे बोलतील असा हा एक छोटासा प्रयोग करून पाहिला, एक्सपेरिमेंट केलं आणि तो एवढा प्रचंड लोकांना आवडला. आणि पहिल्यांदा आगरी बोली भाषा रंगमंचावर आणली आणि लोकांना आवडली. मग त्यानंतर मला एवढा कॉन्फिडन्स झाला, असं मला वाटलं की मला हे करायलाच हवं आता. आणि मग मी हळूहळू 4-5 मुलं गोळा केली आमच्या गावातली आणि मग नकलांचा कार्यक्रम सुरू केला. आणि मग छोटे छोटे कार्यक्रम बारशाला, लग्नाला, हळदीला, गणेशोत्सवाला, साईबाबा उत्सव असेल, तर असं करत 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 मी मोठा ताफा तयार केला आणि ती सुरुवात माझी कार्यक्रमाची. अच्छा, जॉनी दादा, तुम्ही अगदी सहजपणे सांगताय की हळूहळू मी सुरुवात केली आणि इथपर्यंत झेप घेतलेली आहे. तरी पण कुठलाही कार्यक्रम म्हणा, म्हणजे तो छोटेखानी असू दे, आपल्याच कुठल्या आपल्या वाडीमध्ये केलेला कार्यक्रम असू दे, पण आता तुम्ही म्हणताय सगळ्या अभिनेत्यांचे अभ्यास करावाच लागला असेल तुम्हाला, कारण नाना पाटेकर कसे बोलतात किंवा जे तुम्ही सगळे जी मिमिक्री करतात ते आर्टिस्ट स्वतः कसे बोलतात, तर त्यांचा एक विशिष्ट मिमिक्री आर्टिस्ट ही कला आहे आणि कुठल्याही कलेचा अभ्यास आणि रियाज हे महत्वाचं आहे. तर तुम्ही स्क्रिप्टिंगही त्यात येतं की असे त्याने डायलॉग म्हटलेले आहेत किंवा एखादी थीम घेतली, गणेशोत्सव असेल तर त्याची थीमवर तो सादर करणं किंवा एखाद्या कलाकाराचा आवाज त्या ह्याला जाईल का, आपण लिहिलेल्या लिखाणाला तो आवाज जाईल का, हे सुद्धा पाहणं असतं. तर हा सगळा अभ्यास तुम्ही कसा काय केला प्रत्येक कलाकाराचा? मला आधी स्क्रिप्ट काय असते हे माहितच नव्हतं की याला स्क्रिप्ट लागते किंवा स्क्रिप्ट व्हॉइस हा कार्यक्रम ठरवला जातो, बनवला जातो, हे मला अजिबात माहित नव्हतं. पण मला लिखाणाचा छंद होता, मी लिखाण खूप करायचो आणि स्वतःच्या डोक्याने काय काय जी कल्पना येईल त्या कल्पनेत मी काही ना काही लिहायचो. पण मला एवढं माहित होतं की आपल्याला मिमिक्री करायची, स्टेजवर पुढे जायचंय, तर कसं करायचं, काय करायचं काही माहित नव्हतं. त्या काळी जॉनी लिव्हरची कॅसेट आली, हसी के हंगामे, जॉनी बाईंची कॅसेट आली, ती प्रचंड आवडली, एवढी आवडली. मग मी विचार केला की हे जे केलंय सादरीकरण हे कट टू कट केलंय आणि याला किती मोठं, किती सॉलिड स्क्रिप्ट लिहिली आहे, हे आपल्याला का नाही जमत, आपल्याला हे करावं लागेल. तर मग मी वाचन सुरू केलं, पुस्तकं वाचली, पुलंचा अभ्यास केला, नंतर मी वपू काळेंना ऐकलं, आचार्य अत्रेंचं सगळं काय ऐकलं, नंतर मी रामनगरकर यांना ऐकलं. त्यानंतर मला ते कळायला लागलं हळूहळू की बाबा रे, ह्याला करण्यासाठी आपल्याला लिखाण करावं लागेल, वाचन करावं लागेल, त्याशिवाय आपल्याला जमणार नाही. मग मी स्वतःचे विनोद तयार करायला सुरुवात केली, स्वतःहून आयटम काय असतात ते आयटम तयार करायला सुरुवात केली, लिखाण करायला सुरुवात केली. आणि मग माझ्या लिखाणातून मी हळूहळू शिकत गेलो की कसं लिखा. आवाज तर येत होते, आवाज आपल्याला माहित आहे, एखादा चित्रपट पाहिला, राजकुमारचा चित्रपट पाहिला, राजकुमार कसा बोलतो, जानी हम उस बाप के बेटे हैं, हम जानते हैं, चली आओ नील कमल, हे सगळं माहित होतं. पण हे ते सिनेमातलं होतं, त्यांचं होतं, त्याला आपल्यात कसं आणायचं हे लिखाण करायची मी सुरुवात केली. मग त्यानंतर मी लिहायला सुरुवात केली हळूहळू आणि मग मी आयटम तयार केले, एक आयटम तयार केले. आणि मग मला कळायला लागलं की बाबा रे, की स्क्रिप्ट स्वतःची असायला हवी, स्वतःकडे तेवढा खजिना असायला हवा. जोपर्यंत आपल्याकडे स्वतःचा साठा नसेल तर आपण स्वतःला प्रेझेंट करू शकत नाही. दुसऱ्याच जर आपण कोणाचं तरी उचलून केलं तर लोक म्हणतात हे चोरलंय रे, हे त्याचं रे, तो करतो रे, त्याचं याने उचललंय, असं लोक म्हणतील. म्हणून मग मी स्वतःचं लिखाण सुरू केलं आणि मी लिहिता नंतर मग मी स्टेजवर परफॉर्म करायची सुरुवात केली. हळूहळू कसं परफॉर्म करायचं, मग लोकांना आवडायला लागलं. मग लोक म्हणायचे पण, अरे तू ना भटकतोस बोलताना, ना थोडस तुझा विषय भटकतो कुठेतरी, तू स्क्रिप्ट नाही जात तुझी व्यवस्थित. मग मला ते हळूहळू कळायला लागलं की अनुभव यायला लागला की बाबा रे, स्क्रिप्ट हवी आपल्याला. आपण जे काय सुरुवात माहिती आपल्याला कशी करायची, शेवट माहिती, पण मधला पॅच आहे भरला पाहिजे, तो कसा भरायचा तो कळत नव्हता आपल्याला. मग ते हळूहळू कळायला लागलं. आणि त्यानंतर मी जेव्हा लोकांमध्ये प्रेझेंट व्हायला लागलो तर मला कोणीतरी सांगितलं, बाबा प्रोफेशनल व्हायला. मला माहित नव्हतं प्रोफेशनल म्हणजे काय असतं. तर आमच्या डोंबिवलीमध्ये शिरीष कीर्तने म्हणून आहेत, त्यांचा स्वतःचा ऑर्केस्ट्रा होता, गोल्डन मेलोडीज. तर ते 1987-88 साली खूप चालायचा तो डोंबिवलीमध्ये. तर जॉनी भाई पण त्या कार्यक्रमात असायचे त्या काळी. तर
त्यांच्या कार्यक्रमात मला एकदा संधी मिळाली. तर त्या कार्यक्रमात संधी मिळाल्यानंतर मग मला ते एकदा म्हणाले की बाबा रे तू ना चपला घालून येत जाऊ नकोस, स्टेजवर कसा प्रोफेशनल आला पाहिजे, तर तुला ब्लेझर पाहिजे, कोट पाहिजे, शूज पाहिजे, चांगलं दिसायला पाहिजे. तर मी म्हणालो अरे पेमेंट तर काहीच मिळत नाही, 1 रुपया मिळत नाही, त्यात आपण शूज कुठून आणायचे, कोट कुठून आणायचे. मग हडबडायचो मी की माझं कसं साधं राहणं होतं, फक्त शर्ट घातली, पॅन्ट घातला, आपलं स्टेजवर चढलो, आपलं परफॉर्म केलं, झालं, संपलं. मग मला कमलाकर वैशंपायन एकदा म्हणाले, कमलाकर वैशंपायन हे आमचे ज्येष्ठ नकलाकार, ते मला म्हणाले की बघ तू ना तुला जर पुढे जायचं असेल तर प्रोफेशनल राहा, व्यवस्थित राहा. तर मी म्हणालो दादा मला ना हे लोक म्हणतात कोट घालून ये, शूज घालून ये, कुठे मिळणार आहे, मला पेमेंट पण नाहीये, मी पैसे पण आईकडे मागतो. 2 रुपये तिकीट होती त्यावेळी ट्रेनची, मुंबईला जायचं, ट्रेनने प्रवास करायचा, तर आईकडे पैसे मागायला लागतात. तर मला कमलाकर वैशंपायन म्हणाले तू चोर बाजारात जा, चोर बाजारात तुला कोट स्वस्त मिळतील. तर कसं बसं करून मी 40-50 रुपये गोळा केले, चोर बाजारात गेलो, एक सेकंड हँड कोट घेतला, नंतर तो घालून मी परफॉर्म करायला लागलो. तर मित्र म्हणायचे वेड्या हे मेलेल्या माणसांचे कोट असतात वगैरे, पण मी मेलेल्या माणसांचं कोट घालून जिवंत कलाकार उभा केला, लोकांपर्यंत आणला. आणि त्यानंतर लोकांनी हळूहळू माझ्यावर प्रेम करायला सुरुवात केलं. लोक मला ओळखू लागले की जॉनी रावत नावाचा कोणीतरी कलाकार डोंबिवलीत आहे, तो अप्रतिम नकला करतो, अप्रतिम कॉमेडी करतो, स्टँडअप चांगली करतो, ह्याला बोलवलं पाहिजे. मग हळूहळू मला मग जे काही प्रोफेशनल ऑर्केस्ट्रा होते, ऑर्केस्ट्रा कलाकार मधले सुधीर सिन्हा या टाईपचे जे लोक होते, म्हणजे झापाटा ऑर्केस्ट्रा, मिर्च मसाला, 7 कलर, रश्मी गाडगीळ, नंतर उषा मंगेशकर, अशी लोक मला बोलवायला लागले हळूहळू. मग मला थोडं थोडं जमायला लागलं आणि माझं नाव व्हायला लागलं. वा, नक्कीच. शून्यापासून केलेला प्रवास आता किती शून्य तुम्ही जोडता इथपर्यंत येऊन थांबलेला आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि जाणून घेऊया हास्य सम्राट जॉनी रावत यांच्या जर्नीविषयी. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ सेलिब्रिटी शो मध्ये हास्य सम्राट जॉनी रावत. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये हास्य सम्राट जॉनी रावत सरांना आमंत्रित केलं आहे. जॉनी दादा, आपण सुरुवात तुमची जाणून घेतली, अगदी शून्यातून तुम्ही सुरुवात केली आणि नंतर छोट्या छोट्या ऑर्केस्ट्रामधून, छोट्या छोट्या वाडीतल्या कार्यक्रमांनंतर तुम्हाला उषा मंगेशकर किंवा बऱ्याचशा नामांकित ऑर्केस्ट्रामधनं आमंत्रण यायला लागली. तर लाईव्ह स्टेज शोचा परफॉर्मन्स तो जेव्हा तुम्ही पहिला केलात आणि आतापर्यंत करत आहात, मोठ्या आर्टिस्ट बरोबर जे तुम्ही ऑर्केस्ट्रा केले त्यांच्याविषयी, म्हणजे तुम्ही उषाताईंचं नाव घेतलं, त्यांच्याबरोबर काम करतानाचा अनुभव कसा होता? अनुभव खूप चांगला आहे, कारण सुरुवातीला जेव्हा मी कार्यक्रम करायचो त्यावेळी लोक ओळखायचे नाही, त्यावेळी मिमिक्री करायचे. स्टेजवर आपण आलो परफॉर्म करायला तर लोक म्हणायचे टाइमपास चालले, चला बाहेर जाऊ. लोक गाणी ऐकायची, मला नाही ऐकायची. अच्छा. त्यावेळी फक्त जॉनी रावत म्हणजे एक टाइमपास. ओके. स्टेजवर आला, परफॉर्म कर, आता तो परफॉर्म करणार आहे, अरे फालतू टाइमपास आहे, आपण जाऊ फिरायला. मग सगळी लोक बाहेर जायची आणि मग गाणी चालू झाली की आत यायची. तर त्यावेळी एवढी व्हॅल्यू नव्हती. पण एका पोझिशनला आल्यानंतर, एका जागेवर आपण स्थिर झाल्यानंतर लोकांपर्यंत आपलं नाव पोहोचलं की जॉनी रावत. जॉनी रावत म्हटल्यानंतर लोक मला स्पेशली ऐकायला बसायचं. तर त्यावेळी मला बरेच मोठमोठे कलाकार स्वतःच्या ग्रुपमध्ये घेऊन जायचे. पूर्वी आपलं नाव नव्हतं आणि ज्यावेळी आपलं नाव व्हायला लागलं, आपलं नाव झालं, तर ऑर्केस्ट्रा बरोबर विथ जॉनी रावत हा स्टॅम्प बॅनरवर दिसायला लागला आणि लोक अरे जॉनी रावत आहे, कार्यक्रम बघायला चल. मग जॉनी रावतला ऐकायला लोक यायला लागले. तर त्यामध्ये मी कुमार शानू, उदित नारायण आणि तुमचे देबाशिष दासगुप्ता आणि कुमार शानू, मिलन सिंग असे मोठमोठे दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि यांच्याबरोबर माझं नाव विथ जॉनी रावत. तर मला फार भारावून जायचं, बरं वाटायचं की एक काळ होता की लोक माझं नाव काय तो टाइमपास करणार आहे एवढं म्हणून निघून जायचे आणि त्यानंतर यायला लागले लोक माझ्यासाठी मी काय करणार आहे, आज नवीन काय करणार आहे हे ऐकण्यासाठी लोक यायचे आणि लोकांना उत्सुकता असायची की हा आज काहीतरी नवीन करेल. आणि मग मला पण तेवढं तयारी करून जायला लागायचं की बाबा हे आता नवीनच करायचंय आपल्याला काहीतरी. काल जे केलं आज ते नाही करायचंय, 4 दिवसापूर्वी जे केलं ते आता नाही करायचं, आता काहीतरी नवीन करायचं.
मग विषय पण तसे मिळत गेले मला युक्तामुखी ज्यावेळी आली त्यावेळी युक्तामुखीवर, नंतर विरप्पन प्लेन हायजॅक झालं तर प्लेन हायजॅक वर, असं सगळे विषय सगळे शोधून जे करंट सापडायचं ते करायचो. आणि मग मला लोकांना ते द्यावं लागलं जे लोकांना आवडतंय, जे लोकांना. आणि मला कळायला लागलं, पूर्वी कळायचं नाही, आपण जायचं फक्त परफॉर्म करायचं, जे आपण बसवलं डोक्यात आणि जी स्क्रिप्ट आपल्या डोक्यात आहे तेवढंच करायचं. पण आता काय झालं की आता आपल्याला लोक कळायला लागली, लोकांच्या मनातलं कळायला लागलं लोकांना. आता मी पुण्यात कार्यक्रम करतो, तुम्हाला पुण्यातले प्रेक्षक माहित आहे. पुण्यातल्या प्रेक्षकांना तुम्ही काही देऊन चालत नाही. त्यांना तेच हवं जे त्यांच्या स्टँडर्ड मध्ये लागतं आणि तेच करावं लागतं तिथे. तर मी नेहमी गाताना एक विनोद नेहमी सांगतो की माझे विनोद काही लोकांना कळतात, काहींना नाही कळत. पण पुण्यातले प्रेक्षक एवढे सुज्ञ आहेत, एवढे हुशार आहेत, त्यांना विनोद कळाला नाही तर मागे येऊन विचारतात, काय बोलला, परत बोल, असं विचारतात. तर मी नेहमी एक विनोद मांडतो माझ्या कार्यक्रमामध्ये. माझे काही विनोद असे असतात लोकांना फटकन कळत नाहीत, विचार करायला लागतो. तर मी नेहमी आता एक नवीन विनोद तयार केला होता की काही मित्र आपल्या आयुष्यात असे असतात जे आपल्याबद्दल आपल्यापेक्षा जास्त त्यांना माहित असतं की आपण काय करतो, कुठे जातो, काय घेतो, त्यांना आपल्यापेक्षा जास्त माहिती असते. आणि काही मित्र असे असतात की जे आपल्याला 4 दिवस दिसले नाही तर आपल्याला काळजी वाटते की बापरे तो गेला कुठे, तो दिसत नाही, 4 दिवस झाले. तर असाच एक माझा मित्र 4 दिवस दिसला नाही मला. तर माझ्या एका मित्राला मी विचारलं, अरे तो मन्या दिसत नाहीये, 4 दिवस झाले, मन्या कुठे? तो म्हणाला, अरे बाबा मन्या बाबा फार मोठा माणूस. म्हणलो मोठा माणूस? हा. अरे बाबा त्याची शोक फार महागडे. म्हणलो महागडे म्हणजे? अरे बाबा त्याला एक आयफोन पाहिजे, आयफोन. मग त्याच्याकडे पैसे कुठे? त्याला एक आयफोन हवा होता, त्याच्याकडे पैसे कुठे? मग तो त्याच्या आजीकडे गेला, आजीला म्हणाला, आजी मला एक आयफोन घ्यायचा आहे, चल मला पैसे दे. आजी म्हणाली, मेल्या माझ्याकडे पैसे नाहीत, तुला एक आयफोन पाहिजे ना, तुझी एक किडनी विक आणि आयफोन घे. मग त्याने तसंच केलं जसं आजीने सांगितलं. आता त्याच्याकडे एक नाही 2 आयफोन आहेत, पण आजी नाही. हा विनोद फटकन लोकांना कळत नाही, पण ह्याच्यामध्ये डबल कॉमेडी. तर हे असले विनोद पुण्यात चालतात. पुण्यामध्ये लोक फार सुज्ञ, फार हुशार आहेत, त्यांना विनोदाची व्याख्या बरोबर कळते. तुम्ही बरोबर विनोद टाकला तर ते बरोबर झेलतात, तुम्ही काही टाकलं तर नाही ते पकडत. नक्कीच. आता फार सुरुवातीपासून मला उत्सुकता आहे तुम्हाला वेगवेगळे आवाज तुमच्याकडनं ऐकून घ्यायची. तर आपण आता तुम्ही जे कलाकार सादर करता त्यांचे थोडी आम्हाला झलक दाखवा. म्हणजे उदाहरणार्थ निळू फुले असू द्यात, नाना पाटेकर सर असू द्यात, यांच्याबद्दल. आता कसं मी असं आयटम वगैरे बसवत नाही, कारण आता लोक माझ्याकडे मिमिक्री फार कमी ऐकतात आणि किस्से जास्त ऐकतात. तर आता एखादा कुठलाही डायलॉग घेतला आपण, समजा निळूभाऊंचा कुठलाही डायलॉग घ्या तुम्ही. आता निळू फुलेंचा आवाज काढायचा असेल तर निळू फुलेंचा आवाज काढताना आपल्याला पूर्ण निळू फुले साहेबांना किंवा निळू भाऊंना डोळ्यासमोर आणावं लागतं, मनात बसवायला लागतं. आणि मग त्यांचं बोलण्याची ढग आणि त्यांचं स्टाईल कशी, अरे रे 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 काय तुम्हाला किती वेळ सांगितलं, अरे बाबा दिवस फार वाईट आहे, दिवस फार वाईट आहे, सगळ्यांना चांगल्या प्रकारे राहावं लागतं. तुम्हाला एक काय सांगता, तुम्हाला माहित आहे काय, हल्ली दिवस फार वाईट चाललेले आहेत. गॅस किती महाग झालेत, तुम्हाला माहित आहे का, महागाई वाढत चालली आहे. महागाईबद्दल काहीतरी बोललं पाहिजे, आपल्याला काहीतरी बोललं पाहिजे, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, मेलोडी खाल्ली पाहिजे. तुम्हाला माहित आहे ना, मेलोडी खाओ खुद जान जाओ. आओ मेलोडी खाओ खुद जान जाओ, महंगाई बढ़ती जा रही है, आओ महंगाई मेरे पेट की तरफ बढ़ते जा रही है, महंगाई के लिए कुछ करो ना, आओ. हम जानते हैं जानी, महंगाई बढ़ रही है और महंगाई पर हमें कुछ करना पड़ेगा, हमें कुछ न कुछ करना पड़ेगा जानी. महंगाई की वजह से हमारे घर का चूल्हा जलना बंद हो रहा है, लोग राशन पर खड़े हैं, यहाँ तक लोग जो है ना जानी. मैं कहता हूँ भाई कितनी हालत खराब होती जा रही है इंसान की. गाड़ियों में पेट्रोल नहीं मिल रहा, डीजल नहीं मिल रहा. अरे गाड़ी चलाएं तो कैसे चलाएं भाई, ए भाई गाड़ी रोको भाई. वाह वाह वाह,
काय वर्सॅटिलिटी आहे. आता हे काय मी दिलं नाही काय, जे सुचलं ते बोलत आपण सादर केलं. खरंच कमाल कमाल. म्हणजे इतकं म्हणजे निळूभाऊ झाले, बरेचसे दादा कोंडके, राजकुमार, बरेच आवाज तुम्ही सादर केलेत. खूप खूप आभारी. आता अर्थातच हे सगळं म्हणजे प्रत्येकाचा अभ्यास झाला की प्रत्येक कलाकाराचा अभ्यास तुम्ही केलेला आहे. तर प्रत्येक आवाजाची तुम्ही काळजी, म्हणजे प्रत्येकासाठी वेगवेगळा आवाज तुम्ही लावता किंवा वापरला जातो. मग आवाजाची काळजी मिमिक्री आर्टिस्टने किंवा स्टँडअप कॉमेडियनने कशी घ्यावी? काही नाही, याच्यात काही काळजी बिळजी घ्यायची नाही, फक्त ऑब्झर्वेशन आहे. तुम्ही एखाद्याला ऑब्झर्व करा, त्याच्या व्हॉइसला ऑब्झर्व करा, त्याच्या हेलकावे, त्याच्या आवाजाचे हेलकावे, त्याच्या बारीक बारीक श्वास घेण्याची जागा आणि आवाज सोडण्याची जागा, श्वास पकडण्याची जागा आणि त्याच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन. तुम्ही त्याच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन पकडले ना, त्याचा आवाज ऑटोमॅटिक तुमच्या घशात बसतो. मी पहिल्यांदा जॉनी आलारे मध्ये जॉनी लिव्हर सरांबरोबर काम केलं होतं, जी हिंदीवर चॅनलवर. तर मला त्या डायरेक्टरने एकदा एका फिल्मच्या डबिंगसाठी बोलवलं होतं आणि लक्ष्मीकांत बेर्डेंचा आवाज काढायला लावला होता. आणि त्याने जाऊन, जॉनी आलारेचा डायरेक्टर तोच होता, तो जाऊन जॉनीबाईंना म्हणाला की हा जॉनी रावत लक्षात आवाज खूप चांगला काढतो. मला जॉनीबाईंनी फरमाईश केली की मला लक्ष्मीकांत बेर्डेचा आवाज ऐकायचा आहे, तू लक्ष्मीकांत बेर्डेचा आवाज काढ. हो, तो व्हिडिओ पण युट्यूबवर आहे. जॉनी आलारे मध्ये जॉनीबाई म्हणाले की लक्ष्मीकांत बेर्डे की आवाज निकालो. तर मी म्हणालो जॉनीबाई एक बार क्या हुआ कि लक्ष्मीकांत बेर्डे, एक बार आपके दोस्त लक्ष्मीकांत बेर्डे एक लड़की को छेड़ रहे थे, तर मुलीला छेडत होता. तर तो मुलीला बघून म्हणाला, आई जॉनी बाई आज मी त्या पोरीच्या गल्लीत गेलो होतो. आई ती शिला माहिती ना, शिला, आई तिच्या गल्लीत गेलो होतो. आई 4 वर्षापासून मागे लागलो होतो. आई ती कधीच भाव द्यायची नाही. आई आज ती माझ्यावर पहिल्यांदा बोलली. काय बोलली? वापस गल्ली मध्ये दिखेगा तो तंगडी तोड दूंगी. आई हे जॉनीबाईंना एवढं आवडलं होतं, ते म्हणले की अरे सॉलिड आहे, बहुत जबरदस्त आहे. तुम्हाला सगळ्यात आवडता कलाकार म्हणजे तुम्हाला आवडतो म्हणजे आणि तुम्हाला सादर करायला खूप मजा येते असं कोणता? नाही, असं काही नाही. मला प्रत्येक जण आवडतो, कारण माझा प्रत्येक विनोद, प्रत्येक आयटम, प्रत्येक जोक मला माझा आवडतो. कारण आपल्याला नाही आवडलं तर लोकांना कसं आवडेल? तरी पण मनाच्या हळव्या कप्प्यामध्ये कोण आहे? नाही, माझा बाला आहे ना, तो फार गाजलेला आहे. हा, आगरी बोली भाषेत माझा बाला जो आहे तो फार माझ्या आवडीचा विषय. आणि मला त्याने मोठं केलं. तो एक छोटंसं बाळ माझ्या मनात, माझ्या काळजात असा लपलाय, त्याला मी मोठं केलं आणि त्याला 7 समुद्र पार नेलं. कॅनडा, बँकॉक, मलेशिया, साऊथ आफ्रिका, हल्ली दुबईला मध्ये एकदा गेलो. दुबईला सगळीकडे ज्या ज्या देशात मी गेलो त्या त्या देशामध्ये लोकांनी सगळ्यात आधी बाला पाहिजे, आम्हाला बाला पाहिजे, बाल्याबद्दल काहीतरी कर, अशी तो लोकांनी मला फरमाईश केली. तर त्यामुळे काय झालं की ती आगरी बोली भाषा 7 समुद्र पार गेली. पहिल्यांदा आगरी बोली भाषा जी आहे रंगमंचावर मी आणली ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून. आणि त्यानंतर मी नाटकात पण बाला सादर केला. त्यामुळे माझं नाटक पण त्यावेळी बाला झाला करोडपती आलं, ते पण खूप गाजलं. आणि त्यानंतर मग मी सिनेमामध्ये पहिला सिनेमा मी स्वतः काढला, आगरी शोले. शोले चित्रपट खूपच गाजला. तर तो एवढा गाजला की लोकांच्या घराघरात जॉनी रावत आणि आगरी शोले पोचला. तर मला आगरी बोली भाषेवर मी भरपूर माझा अभ्यास आहे. तर मी ज्यावेळी कार्यक्रम करायचो ना, तर रात्री अपरात्री घरी जायचो, 2 वाजता, 2:30 वाजता, 3 वाजता. तर आमच्या घरातले सगळे झोपलेले असायचे. आम्ही 7 भाऊ. आमच्या घरामध्ये कसं होतं की रात्री शांतता पाहिजे, सगळे झोपले की कोणी आवाज करायचा नाही. आणि माझं काम कसं होतं, रात्री कार्यक्रम संपला की 2:30-2 वाजता शेवटची ट्रेन पकडून घरी या आणि स्वतःच जेवण स्वतः काढा आणि हळूच जाऊन स्वतः जेवा. तर मी काय करायचो की कार्यक्रमावरून आलो की मग टीव्ही बघणं माझं काम पहिलं. मी टीव्ही लावायचो आणि आवाज म्यूट करायचो. आवाज म्यूट केल्यानंतर जेवायला बसायचो, तर कुणी उठलं नाही पाहिजे. एकदा मी असंच टीव्ही लावला, कार्यक्रमावरून आलो रात्री 2:30चा सुमार, टीव्ही लावला तर टीव्हीवर चालू होता शोले. आवाज म्यूट केला आणि जेवायला बसलो आणि गब्बर सिंगची एंट्री चालू होती. तर ती एंट्री बघितल्यानंतर माझ्या डोक्यात फटकन क्लिक झालं की हा गब्बर जर आगरी बोलायला लागला तो कसा बोलेल. मी ते सुरुवात केली की ओरिजिनल गब्बर सिंग कसा बोलतो. कितने आदमी थे वो 2 और तुम 3 फिर भी खाली हाथ, क्या समझ के आए थे, सरदार खुश होगा, शाबाशी देगा, अरे ओ सांभा कितना इनाम रखे है रे सरकार हम पर. मी विचार केला माझा गब्बर सिंग असेल तर तो कसा बोलेल, तर तो आगरीत बोलेल. तर तो आगरी कसा बोलेल. किती माणसं होती रे, हा, अरे ती 2 न तुम्ही 3 तरी आलात, हा
काय वाटलं रे तुम्हाला? हात हलवी तले गब्बर खुश होईल, खावाला तांदळाच्या भाकऱ्या देईल, पिवाला जांभळाची दारू देईल. गब्बरच्या नावाची वाट लावणार रे तुम्ही. सांबा आला खपला का येऊ सांबा, पोलिसांनी मना पकडण्यासाठी किती दिरक्या लावल्या सांग. या टाईप मी ते केलं. आणि मग माझ्या डोक्यात ती कल्पना आली की जर मी ह्याचा सिनेमा केला तर कसं होईल. तर मी कंपनीत गेलो, ज्या कंपनीने माझी पोट धरून हसा कॅसेट व्हिडिओ काढली होती, सीडी. सुमित कॅसेट कंपनी, परदेशी म्हणून आहेत, पुण्याचे. ते मला म्हणाले, मी त्यांच्याकडे गेलो स्क्रिप्ट घेऊन. मी म्हणालो सर माझ्या डोक्यात ना आता आपण स्टँडअप कॉमेडीची भरपूर केलं, माझ्या डोक्यात एक सिनेमा आलाय शोले. ते म्हणाले शोले म्हणजे काय? तर मी त्यांना सांगितलं आगरी शोले. ते मला म्हणाले तुम्हाला ऐकव. असेच बसले होते टेबलावर बसलो ऐकव. मी त्यांना 4-5 सीन ऐकवले. तो माणूस अक्षरशः खुर्चीवरनं खाली पडून लोळला. तो मला म्हणाला लवकरात लवकर कर. मी बोललो मला 10 दिवस द्या, मला स्क्रिप्ट लिहायला लागेल, लोकेशन बघायला लागेल. मग मी स्वतःच लोकेशन शोधला. माप्याला एक खदान आहे, तिथे दगड कोरण्याचं काम चालू होतं. त्या कंपनीच्या मालकाला मी भेटलो, त्या खदानात जाऊन, क्वारी म्हणतात त्याला. त्या क्वारीमध्ये त्याला भेटलो. त्याला म्हणालो असंच पाहिजे. त्याने मला बघताच ओळखलं. जॉनी राऊत का? घ्या 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 घ्या, करा काय करायचं ते करा. बोललो ठीक आहे. मग मी SL स्टुडिओ मध्ये गेलो, स्टुडिओ बुक केला. तो ठाकूरची हवेली किंवा रेल्वेचं स्टेशन, एक छोटंसं गाव, आणि संपूर्ण लोकेशन तयार केल्यानंतर मग त्यांना फोन केला की मी सगळं तयार केलंय, तुम्ही तुमचं अख्खं युनिट घेऊन या. आणि मी 2 महिने नाटकासारखी रिहर्सल केली सगळ्या कलाकारांना घेऊन. मी म्हणालो आपण प्रॉपर नाटक करतोय, हा सिनेमा आहे, पण प्रॉपर नाटकासारखी रिहर्सल करायची. कोण एंट्री करणार, कोण एक्झिट करणार, कोण कुठे उभा राहणार, कोणाचं OS घेणार, कोणाचं काय घेणार, कोण 2 शॉट घेणार, सगळं टेक्निकली सगळं विचार करून ते नाटकासारखं मी प्रॉपर बसवलं. आणि त्या नाटकाला बऱ्याच लोकांनी डायरेक्शन केलं. शशी तुपे म्हणून होते सिनेमातले डायरेक्टर, त्यांनी केलं. आणि श्रीकांत तागारे म्हणून माझा फार जवळचा मित्र, तो आता ऑफ झाला, त्याने पूर्ण मेहनत घेतली, त्याने डायरेक्शन केलं. त्यांनी माझे कपडे शिवले जाऊन. त्यांनी गब्बर सिंगला कसा ड्रेस लागेल, अमिताभ बच्चनला कसा ड्रेस लागेल, त्याला दाढी कशी असेल वगैरे 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 सगळं केल्यानंतर मग ते तयार झालं. आणि ते स्वप्न होतं माझं की, आणि असं म्हणतात ना की कुठलं तरी स्वप्न तुम्हाला छळत असेल तर ते पूर्ण केलं तर त्याला फार वेगळी मजा असते. तर ते स्वप्न होतं मला. गब्बर सिंग दिसायचा असा डोंगरावर फिरताना, उड्या मारताना, असं पट्टा बिट्टा घेऊन. तर मी ते त्यांना पण सांगितलं की असं असं आहे. ते म्हणाल तू कर. कारण माझी पहिली कॅसेट त्यांची अमाप चालली होती, खूप म्हणजे एवढी चालली ना की त्यामुळे मला एक थोडीशी जागा मिळाली, की एक नाव मिळालं. आणि त्यानंतर तो जो सिनेमा आला मार्केटमध्ये आणि घराघरात पोचला, मग मला तुमचं कुठलंही गाव म्हणा, आगरी पट्ट्यातलं जेवढी गाव आहेत, विरार, वसई, नालासोपारा, नंतर तुमचं उरण, पनवेल, पेण, अलिबाग, सगळीकडे मला बोलवायला लागले. आणि तो स्टेजवर परफॉर्म करायच्या आधी लोक एकच म्हणायचे आगरी शोलेकर. मग ते करावं लागायचं. आणि मग माझ्या कार्यक्रमाची सुरुवातच तिथून असायची, आगरी शोले. आणि त्या सिनेमाने मला भरपूर दिलं. आणि महत्वाचं म्हणजे आगरी बोलीभाषा आणि आगरी सिनेमा, पहिला आगरी सिनेमा म्हणजे प्रॉपर आगरी सिनेमा आपण म्हणतो ना, आगरी भाषेतला पहिला सिनेमा, तो 7 समुद्रापार पोहोचला. आणि त्यामुळे मला माजी विलासराव देशमुख आपले त्यावेळी मुख्यमंत्री होते कैलासवासी, त्यांनी मला पहिला पुरस्कार मला मिळाला महाराष्ट्र कलाभूषणचा त्यांच्या हस्ते. त्यानंतर अण्णा हजारेंनी मला आगरी आयडॉलचा पुरस्कार दिला. आणि मग मला जे हवं होतं ते मिळत गेलं. नाव, पैसा, प्रसिद्धी, त्याबरोबर त्यात सगळ्यात मोठं म्हणजे मला हास्य सम्राट मिळालं झी मराठीवर. नक्की त्याविषयी अधिक जाणून घेऊया, पण एक तत्पूर्वी छोटीशी विश्रांती घेऊया. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये हास्य सम्राट जॉनी रावत सर यांना आमंत्रित केले आहे. जॉनी दादा, आपण तुमच्या आगरी शोले विषयीची स्टोरी सगळी जाणून घेतली, जी फार उत्सुकता होती, कारण तो एक माइलस्टोन आहे तुमच्या आयुष्यातला की ज्यामुळे तुम्हाला नाव, पैसा, प्रसिद्धी मिळाली. आता दुसरं म्हणजे सगळ्याच चॅनलने, यानंतर मला वाटतं सगळ्या चॅनल्सनी तुम्हाला ऑफर दिलेली आहे की आमच्या प्लॅटफॉर्मवर या, जसं की झी मराठी आहे किंवा सोनी मराठी, जसं मी सुरुवातीला सांगितलं, कलर्स मराठी आहे. सगळ्या कार्यक्रमांमध्ये तुम्हाला आमंत्रित केलं लागलं. तर तुम्हाला तो एक स्टँडअप कॉमेडियनचा जो प्लॅटफॉर्म मिळाला त्याविषयी थोडंसं जाणून घ्यायचंय.
पहिल्यांदा मला सगळ्यात आधी बोलवलं ते एक छोटस चॅनल होतं त्यावेळी, हा SN चॅनल म्हणून. अच्छा SN चॅनल हा हिंदी चॅनल होता, खूप पूर्वीची गोष्ट आहे. बरं तो जेव्हा टीव्हीवर सगळे वेगवेगळे चॅनल यायला लागले होते हा त्यावेळी तो चॅनल होता. त्या चॅनलवर मी पहिल्यांदा परफॉर्म केलं होतं, पण ते हिंदीत होतं. हा पण हास्य सम्राट हे फारच जबरदस्त कार्यक्रम होता की पहिल्यांदा सगळे स्टँडअप कॉमेडियन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं सगळे स्टँडअप कॉमेडियन स्टँडअप करण्यासाठी त्या कार्यक्रमात येणार होते. माझं 2 वेळा ऑडिशन झालं. अच्छा बापरे. एकदा माझं महेंद्र कदमने ऑडिशन घेतलं अंधेरीमध्ये, हा छोटस असंच छोटस कॅबिन होतं त्या कॅबिन मध्ये, हा. आणि त्यानंतर मोठं ऑडिशन झालं जो झी मराठीने सगळ्या कलाकारांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं बोलवून ते ऑडिशन घेतलं होतं. आणि त्या ऑडिशन मध्ये जाण्याच्या आधीच लोक मला ओळखत होती. अच्छा तर लोकांना वाटलं की मी ऍज अ जज म्हणून जज तिथे म्हणून आलोय. आलाय, हो. मी म्हणालो जज नाही, मी परफॉर्म करणार आहे. अच्छा. आणि गमतीची गोष्ट अशी की ऑडिशन बघताना अर्ध्यापेक्षा जास्त जे ऑडिशन द्यायला आले होते हा. ते सगळे माझेच विनोद करत होते. तर महेंद्र कदम म्हणाले की या कार्यक्रमामध्ये जॉनी राऊत सुद्धा भाग घेणार आहेत, हा. त्यांना सुद्धा पार्टिसिपेट करण्यासाठी बोलवलंय, तर त्यांचे विनोद कोणी करू नका. बरं. पण माझे विनोद सगळ्यांना माहित होते, कारण माझ्या कमीत कमी 350 नकलांच्या कॅसेट, ऑडिओ कॅसेट बापरे. मार्केटमध्ये त्या काळी आल्या होत्या. हा. तर त्यामुळे पहिल्यांदा हास्य सम्राटचा खेताब मला कॅसेट कंपनीमुळे मिळाला होता. वा. आणि माझ्या तुम्ही प्रत्येक ऑडिओ कॅसेट किंवा तुम्ही बघाल ना, हा. त्या प्रत्येक ऑडिओ कॅसेटमध्ये हास्य सम्राट जॉनी राऊत हा हे लिहूनच आहे प्रत्येक कॅसेटमध्ये. हा त्यानंतर मला ज्यावेळी बोलवलं त्यावेळी माझं ऑडिशन घेतलं, प्रॉपर ऑडिशन घेतलं. ऑडिशन घेऊन मग माझं सिलेक्शन झालं. आणि मग मला जो हास्य सम्राटचा कार्यक्रम मिळाला, हा त्या हास्य सम्राटने मला एवढं घडवलं, कारण मी झी मराठीचे आभार मानतो. बरं. कारण झी मराठी वाहिनीने जर जॉनी रावतला आणलं नसतं तर आजपर्यंत जॉनी रावत फक्त स्टेज वरच परफॉर्म Stage करत artist राहिला म्हणून असता, राहिले असते. तिथपर्यंतच राहिला असता. आणि ऑडिओचा काळ तर संपत चालला होता, बरं. ऑडिओ कॅसेट संपून गेलं होतं, हो. VCDचा काळ पण संपून गेला होता. फक्त आलं ते चॅनल्स, वेगवेगळे चॅनलचे माध्यम आल्यामुळे तर चॅनल पर्यंत पोहोचणं फार गरजेचं होतं. आणि मेन प्रॉपर चॅनल मला मिळालं झी मराठी. वा. तर झी मराठीने हास्य सम्राट आणलं. त्यानंतर मग माझं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी भाड्याच्या खोलीत राहत होतो, पण झी मराठीने माझ्यावर एवढं आशीर्वाद दिला की माझं घर जे होतं छोटस घर होतं, त्या घराची अशी कथा होती की ते घर गळत होतं. अच्छा 12 महिने ते 24 तास हा, गाळायचं. हा. आणि बायको कंटाळली होती, मुलगा लहान होता. हा, हा. आणि बायको म्हणायची काय करायचं, आपलं घर गळते, आपलं स्वतःचं घर नाहीये, आपण पगडीच्या घरात राहतो, आणि नाव तुमचं फक्त मोठं आहे आणि घर असं आहे, हा. 4 लोक तुम्हाला भेटायला येतात, असं बरं नाही वाटत. बरं. पण मला झी मराठीच्या हास्य सम्राट नंतर लालबागच्या राजाच्या कार्यक्रमाला बोलवलं. वा. लालबागच्या राजाच्या कार्यक्रमाला बोलवलं. त्याच्या आधीची गोष्ट अशी हा. आहे की माझं घर जे जे बघायला यायचे ना, हा. घ्यायला, हा त्यांना शेजारचे म्हणायचे घेऊ नका, हे घर गळते, हे घर इथून तुटलंय, तिथून तुटलंय, कुणी घेत नाहीये, हा. तुम्ही कशाला घेताय. आणि मग शेजारी पाजारी सगळे बोलायचे तर कुणी घर घ्यायचं नाही. हा. पण झी मराठी नंतर लालबागच्या राजाचा कार्यक्रम मिळाला. हा. आणि लालबागच्या राजाचा कार्यक्रम झाल्यानंतर रात्री मला त्यांनी त्या स्टेजवर, ज्या स्टेजवर लालबागचे राजा बसायचे हा. त्या स्टेजवर कार्यक्रम व्हायचा, तर त्यांनी मला एवढा मोठा लालबागचा राजा दिला. वा. आणि तो मी घेऊन गाडीमधनं चाललो होतो, हा. तर माझ्या बायकोचा फोन आला. त्यावेळी एवढेसे मोबाईल होते. हा, हा. बायकोने फोन केला की आपलं घर विकलं गेलंय हा, हा. आणि माणूस टोकन देऊन गेलाय. वा वा वा. तर मला एवढं भारावून गेलं, माझ्या डोळ्यातनं पाणी झालं. बोललो अरे बापरे, लालबागच्या राजाचाच राजाने आशीर्वाद आहे. आशीर्वाद मिळाला. हा. मग त्यानंतर तो टोकन घेतल्यानंतर मी ते टोकन घेऊन डायरेक्ट फ्लॅट बुक करायला गेलो. बरं. फ्लॅट बुक केला. आणि त्यामुळे झी मराठीचे आभार आहेत हा. आणि लालबागच्या राजाचे आभार आहेत की त्यांच्यामुळे मला स्वतःचं फ्लॅट मिळालं, घर स्वतःचं झालं. घर मिळालं. बरं. सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण झालं. हा. कारण मला तर कुणी लोन पण देत नव्हता. हो. आर्टिस्टला लोन कोण देणार. बरोबर. हो. तुमची फाईल कुठे, तुमचं हे कुठे, तुमच्याकडे बरं. ते कुठे, तुमची स्लिप दाखवा, तुमच्या पेमेंटची पगाराची स्लिप दाखवा, हा. तुमची IT फाईल दाखवा, काहीच नाही. कलाकाराकडे काहीच नाही. पण माझे मित्र होते शिरीष कीर्तने, हा. ते डोंबिवली नागरिक मध्ये मॅनेजर होते. अच्छा. त्यांना मी म्हणालो शिरीषदा मला ना घर फ्लॅट घ्यायचंय. घ्यायचंय, घर हा. घ्यायचंय, आणि मला कुणी हे देत नाही, लोन देत नाही. ते म्हणाले तू जा DNS मध्ये जा, माझं नाव सांग. हा. आणि मग मी त्यांना सांगितलं की शिरीषबाईंनी मला पाठवले. त्यांच्याशी फोनावर त्यांनी फोनाफोनी केली. हा. आणि त्यानंतर ते म्हणाले दे, तो चांगला माणूस आहे, झी मराठी हास्य सम्राटचा कलाकार आहे वा. आणि तो मोठा कलाकार आहे, त्यांना घर द्या. तो घर मला त्यांनी तो लोन दिला. त्या लोन नंतर ते घर माझ्या हातात आलं. हा. आणि आज मी फार सुखी.
खरं एक कलाकार म्हणून नाव होणं आणि दुसरं कलाकाराचं स्वतःचं घर घर होणं होणं, फार- ते सुद्धा मुंबई सारख्या ठिकाणी हे फार मोठी गोष्ट आहे. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आता एवढा प्रवास झाल्यानंतर तुम्ही पुढे काय करायचं योजलेलं आहे, काही पुढचे काही आगामी प्रोजेक्ट ज्या माध्यमातून म्हणजे स्टेज शोच्या माध्यमातून तुम्ही प्रेक्षकांना आनंद देताच, पण असे काही रथी महारथी तुमच्या स्टेज शोच्या दरम्यान सुद्धा तुम्हाला भेटले असतील की आणि खुश झाले असतील, जसं जॉनीदा तुम्ही सांगितलं की उषा मंगेशकर असू दे किंवा आणखी कोणी जॉनी सरांनी पण तुम्हाला नावाजलेलं आहे, तर असे काही कलाकारांच्या कौतुकाची थाप किंवा शाबासकीची थाप भरपूर आहे. मला सगळ्यांनीच खूप प्रेम केलंय. विजय पाटकर असो, विजय पाटकर तर विजयदादा तर भाऊच आहेत, मोठ्या भावासारखे. आणि जॉनी लिव्हर तर खरोखरच म्हणजे देव आहे आमच्यासाठी. त्या ज्यांच्या पाठीमागे विजू पाटकर, जॉनी लिव्हर, सुदेश भोसले, राजू श्रीवास्तव, कमलाकर वैशंपायन, सदानंद चांदेकर, माधव मोघे, गजानन नार्वेकर अशा थोर लोकांचा आशीर्वाद आहे. त्याला काय आहे, त्याला तर प्रगतीच प्रगती आहे आणि पुढे पण प्रगती करत राहायची. आज एवढं वय झाल्यानंतर सुद्धा आज परफॉर्म करताना कुठेच आपली एनर्जी ढासळत नाही. जसं आपण सुरुवात केली होती, सुरुवातीला आपली जी एनर्जी होती त्याच्यापेक्षा डबल झाली स्टेजवर, है ना. आणि आपण आता स्टेजवर परफॉर्म करताना लोकांनी पाहिलंय, बऱ्याच लोकांना नावं नाही सांगू शकत, बऱ्याच लोकांना पाहिलं की 5 मिनिटं 10 मिनिटं गेल्यानंतर ते स्टेजच्या खाली येतात. तो ग्राफ कमी होतो आणि खाली येतात, त्यांचा स्टॉक संपून जातो. आज आपण परफॉर्म करायला गेलो ना तर आपल्याला ऑर्गनायझर म्हणतो आणि बस पुरे, म्हणजे आपण जोपर्यंत तो सांगत नाही तोपर्यंत आपण स्टेज सोडत नाही. असा आपला परफॉर्मन्सचा तेवढी आपल्याला सरस्वतीची कृपा आहे, नटेश्वरांनी तेवढी आपल्यावर आशीर्वाद दिलाय की आपण त्याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण लिखाण करतो, स्वतः वाचन करतो, आपण वाचतो, आपण पुस्तक वाचतो, आपण वेगवेगळ्या गोष्टी वाचतो आणि लोकांना वाचतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण लोकांचा अभ्यास करतो. आपल्या समोर जो माणूस बसलाय त्याला माहित नाही की हा आपला अभ्यास करतोय. आपण त्याच्या चेहऱ्याकडे बघून त्याच्या मनात काय विचार चालले, तो का बसलाय, तो काय विचार करतोय, आता तो काय करणार आहे, तो कुठे जाणार आहे, त्याची बायको किती भांडून त्याला बाहेर पाठवलंय आणि त्याच्या डोक्यात काय वादळ चाललंय, हे आपल्याला सगळं माहित असतं आणि आपण त्याचा अभ्यास करतो आणि तोच आपण लोकांपर्यंत पोहोचवतो. आणि बऱ्याचदा असं होतं की लोक मला बघतात, काही लोक ओळखत नाहीत, काही लोक म्हणजे विचार करतात कुठे बघितलं याला, जवळ फक्त विचार करतात आणि गेल्यानंतर मागे ओळख करतात. अरे तू पुढून नाही ओळखलं, मागून काय ओळखणार, आणि मग ते पटकन येतात. तुम्ही सावधान इंडियामध्ये असता का? तुम्हाला मी पाहिलं कुठेतरी, म्हणजे मी एवढे कार्यक्रम केलेत ना. तुम्ही जॉनी आलारे पासून ते हास्य सम्राट पासूनचा प्रवास माझा, तुम्ही कुठले कॉमेडी एक्सप्रेस आहे, सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस, सुमित राघवन बरोबर केलं होतं मी सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस, ते केलं. जॉनी भाईन बरोबर जॉनी आलारे केला, हास्य सम्राट केला. सगळे कार्यक्रम बऱ्याच कार्यक्रमांच्या माध्यमातून आल्यामुळे लोक मला कुठल्या चॅनलवर पाहिलं नेमकं ते कळत नाही. आता फक्त एकच चॅनल राहिलंय, डिस्कवरी. बाकी सगळ्या चॅनलवर लोकांनी मला पाहिलेलं आहे. नक्की जॉनी दादा, आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला सेलिब्रिटी शो मध्ये खूप मनमुराद गप्पा आणि तुमचा सगळा प्रवास आम्हाला जाणून घेता आला, त्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा. आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी, भावी प्रयत्नांसाठी, नव्या स्क्रिप्टिंगसाठी, नवीन स्टँडअप कॉमेडीसाठी, स्टेज शो साठी भरभरून शुभेच्छा देते आणि खूप खूप आभारी आहे तुमचे. धन्यवाद. मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल तुमचे आभार, तुमच्या संपूर्ण टीमचे आभार. पुन्हा भेटू, असेच हसत राहा. धन्यवाद. तर प्रेक्षको, आज सेलिब्रिटी शो मध्ये आपण हास्य सम्राट जॉनी रावत सर यांची मुलाखत घेतलेली आहे. ती तुम्ही नक्कीच आपल्या आचार्य 90 FM युट्यूब चॅनलवर पाहू शकता आणि आचार्य 90 FM रेडिओ स्टेशनवर देखील ऐकू शकता. तर मी आरजे तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. आचार्य